अंतर्राष्ट्रीय पत्रकार संगठन वॉइस ऑफ मीडिया का राज्य अधिवेशन हाल ही में 15 और 16 नवंबर 2025 को महाराष्ट्र के पवित्र शहर पंढरपुर में सफलतापूर्वक आयोजित किया गया। यह 2 दिवसीय अधिवेशन श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर इस्कॉन परिसर में संपन्न हुआ। इस ऐतिहासिक अधिवेशन का मुख्य उद्देश्य सत्य, जिम्मेदारी और परिवर्तन के मूलभूत मूल्यों को वर्तमान डिजिटल युग की चुनौतियों और अवसरों के साथ जोड़कर पत्रकारिता को एक नई दिशा देना था। आयोजकों का मानना था कि बदलते दौर में इन मूल्यों को मजबूत करना समय की मांग है। राज्य भर से लगभग 2500 से अधिक पत्रकार, संपादक और गणमान्य व्यक्तियों ने इस अधिवेशन में भाग लिया। अधिवेशन की शुरुआत दीप प्रज्वलन की पारंपरिक रस्म के साथ हुई। 2 दिनों तक चले इस कार्यक्रम में मीडिया के भविष्य, नैतिक पत्रकारिता और समाज में पत्रकारों की भूमिका जैसे विभिन्न महत्वपूर्ण विषयों पर गहन विचार विमर्श किया गया। इस आयोजन का एक महत्वपूर्ण हिस्सा वॉइस ऑफ मीडिया के उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार 2025 का वितरण था। संगठन के लिए उल्लेखनीय कार्य करने वाले और अपने क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले पदाधिकारियों को इस सम्मान से नवाजा गया। इस सफल आयोजन के पीछे वॉइस ऑफ मीडिया के संस्थापक श्री संदीप काळे और समर्पित टीम का विशेष योगदान रहा। उन्होंने इस विशाल अधिवेशन की सफलता के लिए अथक परिश्रम और इसे पत्रकारिता बिरादरी के लिए एक यादगार आयोजन बना दिया। यह अधिवेशन न केवल पत्रकारों को एक मंच पर लाया, बल्कि उन्हें एक नए युग के लिए प्रेरित भी किया। वॉइस ऑफ मीडिया व्ह्यूअर इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीनं पंढरपूरमध्ये 2 दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यभरामधनं किंबहुना देशभरामधनं काही पत्रकार याच्यामध्ये सहभागी झाले होते। आम्हाला अपेक्षित 4-4.5 हजार लोकांचा क्राऊड इथं होता, पण पंढरपूरमध्ये तशी व्यवस्था नव्हती। जेमतेम 1-2 हजार लोकांची व्यवस्था होईल एवढीच व्यवस्था पंढरपूरमध्ये होती। ती व्यवस्था या ठिकाणी झाली। खूप चांगला कार्यक्रम अखीव रेखीव जो अपेक्षित धरला होता त्याच्यापेक्षा खूप छान अधिवेशन या ठिकाणी पार पडलं। मला असं वाटतं की हे अधिवेशन मागच्या सगळ्या अधिवेशनाला कळस चढणार होतं। विशेषतः इस्कॉनच्या मदतीनं आणि माझी अत्यंत उत्तम आणि जबरदस्त काम करणारी पंढरपूरची, सोलापूरची वॉइस ऑफ मीडियाची टीम, तिथले सगळे पदाधिकारी यांनी उत्तमरित्या काम पार पडलेलं आहे। म्हणजे माझ्यासारखा माणूस किंवा राज्यभरामधला येणारा माणूस यांचं श्रेय याच्यामध्ये 0 आहे। जे काही केलेलं आहे पंढरपूर, सोलापूर आणि इस्कॉनच्या टीमनं केलेलं आहे। म्हणजे सोलापूरच्या अध्यक्षापासून ते पंढरपूरच्या अध्यक्षापर्यंत सगळे लोक याच्यामध्ये आलेले आहेत। प्रचंड रिस्पॉन्स या अधिवेशनाला मिळाला। मोठ्या स्वरूपाची गेस्ट इथं आली होती। मी प्रत्येक गेस्टचं नाव घेत नाही, पण 51 लोकांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं। मोस्टली बऱ्यापैकी सगळे आले। नेहमीप्रमाणे राजकीय लोकांना आम्ही सातत्याने टाळत असतो। यावेळेसही 1-2-3 जणांना बोलवलं होतं, पण त्यांनाही निवडणुकीमुळे येता आलं नाही। पण राज्यपाल महोदय राजस्थानचे सन्माननीय हरिभाऊ बागडे साहेब या ठिकाणी आले आणि खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं। सगळ्यांचे म्हणजे आवटे सरांपासून ते कांबळे सरांपर्यंत, चांडक सरांपासून ते विशाल पाटलापर्यंत, आंबेकरापर्यंत सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं गाईड्स केलेलं आहे। मला असं वाटतं की आता काय हवं आहे पत्रकारांना आणि ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे याचं एक उत्तर व्हॉइस ऑफ मीडियाचं हे अधिवेशन होतं। 56 देशांचा हा प्रवास या संघटनेचा आहे। 5 लाख सदस्य, आता 5 लाखापर्यंत आपण मजल मारतोय। ही मजल दर मजल सुरू होणार आहे, पण हे काम एका संदीप काळेचं नाहीये। हे अधिवेशन कशासाठी घेतलं होतं तर इथून अनेक संदीप काळे निर्माण व्हावेत, त्यांनी पुढे येऊन काम करावं असा जोरकस आणि जबरदस्त उद्देश या अधिवेशनामागे होता। मला माहित आहे या अधिवेशनातून असे अनेक संदीप काळे तयार झालेले आहेत आणि इस्कॉनच्या माध्यमातून इथं म्हणजे इस्कॉन किंवा व्हॉइस ऑफ मीडियाचा उद्देश काय आहे की लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आणि चांगुलपणा लोकांपर्यंत नेण्याचा हा उद्देश आहे। तोच उद्देश घेऊन खूप छान पद्धतीने व्यवस्था झाली। म्हणजे अतुल देवेसारखा सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनाथ महाराजांनी दिलेले आशीर्वाद, त्यांनी दिलेला वेळ प्रचंड स्वरूपामध्ये, त्याच्यानंतर त्यांचं कीर्तन, प्रल्हाददास महाराजांचं खूप जबरदस्त लाभलेलं योगदान। मी त्या माणसाच्या प्रेमात पडलो। प्रल्हादजींनी खूप मदत आम्हाला या निमित्ताने केली आणि अनेकांचं योगदान याच्यामध्ये आहे। विशेष करून मी राणाचा उल्लेख या निमित्ताने नशीब केले। राणा सूर्यवंशी माझे मित्र, खूप छान पद्धतीने त्यांनी इथं वेळ दिला, त्यांची माणसं सिस्टमला लावली आणि सन्मानपूर्वक त्यांनी सांगितलं की निश्चितपणे मी पुढच्या अधिवेशन तुमचं घेऊन तुम्हाला मदत करतो। ही सगळी माणसं आहेत आपल्या प्रेमाखातर आलेली, आपल्यासाठी आलेली। या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि इस्कॉन मध्ये झालेला सगळं हा
जो काही अधिवेशनाचा सोहळा होता तो सोहळा एकट्या इस्कॉनचा, पत्रकारांचा, व्हॉइस ऑफ मीडियाचा, BOM इंटरनॅशनल फोरमचा नव्हता, तर त्या सगळ्या प्रत्येक पत्रकाराचा होता, ज्याला इथे काहीतरी वेगळं करायचंय, वेगळं निर्माण करायचंय. आपल्या सगळ्यांच्या प्रेमात आणि ऋणात राहून माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, कोर टीमचे, राज्याच्या टीमचे मनापासून आभार मानतो आणि पुढच्या अधिवेशनासाठी आपल्याला तयार व्हायचंय शेगावला, हेही या निमित्ताने निमंत्रण देतो. धन्यवाद.